अंगाक्षी चला हात चालवा. अगं उद्या जत्रेच्या नैवेद्याचं काय करायचं नाही म्हणजे पहाटे लवकर उठून नैवेद्य बनवावं लागेल बरं का. काय करायचं म्हणजे भालती मॅडम आहेत ना, त्या उद्या सकाळी लवकर उठतील, कामं आवरतील आणि देवाचा नैवेद्यही बनवतील. हो ना मालतीबाई? मी मग काय मी नैवेद्य बनवू का? तुम्ही आमचे नोकर आहात, त्यामुळे सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार आहेत. आणि हो, जर समजा तुम्हाला ती कामं नाहीच झेपली तर तुमची हुकुमाची राणी आहे ना, ती तुमच्यासाठी धावत येईल. उर्मिला अगं राहू दे, तसंही दरवर्षी नैवेद्य माझ्याच हातून बनत होता आणि यावर्षीही नैवेद्य मीच बनवेन. तुम्हाला आयुष्यभर नोकरासारखं राबवलं आणि स्वतः मालकासारखं जगभर मिरवलंय. ये विक्रांत ये. दादासाहेब, तुमच्याशी जरा बोलायचं होतं, आत येता. अरे मग बोल की, इथं सगळ्यांसमोर बोल. नाही नाही, जरा एकांतात बोलायचं, या ना. बर चल. ये. आबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. काय झालं काय? नाही नाही, इथे नको, आपण आज जाऊन बोलूया रूममध्ये. या. बरं चल. या. मालती मॅडम इकडे या ना. काम करते ना. हो या तर तुम्ही. चला, एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. आणि हे काम कोण करणार? अहो पण हे काम जास्त महत्वाचं आहे. तुम्ही चला ना. चला, जाऊ द्या, ते नंतर येऊ. चला. आई, आबा, आपल्याला जो डाऊट होता तो परफेक्ट आहे. म्हणजे तो दादा बनून आलेला माणूस कोणी दादा नाही, तो कोणीतरी भामटा आहे. हो, तो माणूस फक्त दादासाहेबांसारखा दिसतो, पण तो एक भामटा आहे. तो निपाणीमध्ये राहणारा एक कलाकार, तिकडे ऍक्टिंगची छोटी मोठी कामं करत असे. आता तो विक्रांत सरांना कसा भेटला ते काय आम्ही शोधू शकलो नाही. तो माणूस दादासाहेबांसारखा दिसतो ह्या गोष्टीचा विक्रांत सरांनी पुरेपूर फायदा घेतला आणि त्याला नकली दादासाहेब बनवून आपल्या घरी आणला. अरे मला वाटत होतच. पण हे सगळं त्यांनी केलं कसं? कितींदा सांगितलं होतं सावध राहायचं. सांगितलं होतं की नाही? पण असं झालं तरी काय हो साहेब? इंद्रा आणि राणी निपाणीला कसे पोचले? हे असं कसं होईल म्हणतो मी? कल्लमा आम्हाला काहीतरी बोलली असती ना. कारण तिला माहितीये की तू मूर्ख आहेस. तुझी अक्कल घाण ठेवून तू काही बोलू शकतोस म्हणून तिने सगळ्यात आधी मला फोन केलाय. शांती साहेब, शांती ठेवा. राग म्हणजे पीक माग असते बघा. अहो ठेवली असते. अरे गप! राग म्हणजे पीक माग असते बघा. अहो ठेवली नंतर. अरे गप! बरं झालं कल्लमाशी माझं आधीच फोनवर बोलणं झालं होतं. ते नवरा बायको आलेले बघ साताऱ्यावरून.
मला घोळात घेत होते. हा आणि तुमच्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे म्हणून सांगून गेलेत. काय कोण होते? नाही म्हणजे कसे दिसत होते ते? अरे सांगितलं नव्हे, नवरा बायको होते. तो नवरा बघ उंचच्या उंच आहे आणि एवढी एवढी बुटकुले बायको आहे बघ त्याची. अच्छा, म्हणजे ते दोघं इंदिरा राणीच होते. म्हणजे माझ्याशी खोटं बोलून तुझ्यापर्यंत पोहोचले. तर तू त्यांना काय सांगितलं नाहीस ना? आई मी काय तुझ्यासारखं हुच्च आहे वय रे? काय सांगितलं नाही. उलट त्यांना पटवून दिले. ते जे काय म्हणतात की नाही ते सगळं मला पटलंय आणि मी गोळ्यात त्यांच्या अडकून बसले म्हणून. अरे तुला सांगते, मला साताऱ्याला चल म्हणून बसलेले. अरे नाही हे बिटणी पान मव्वा दळून आई गे निहंग भरली. काय मागून येते साताऱ्याला असं सांगितलंय बघ. गुड, ठीक आहे. पुढे काय करायचं ते सांगतो मी. अहो वाटलं नव्हतं हे इंद्रा आणि राणी एवढे चॅप्टर निघतील म्हणून. पण हे तर आमच्या पुढचे निघाले की हो. पण बघा मी आता काय करत असतोय ते. मुळात विक्रांतच्या पुढे जायची कोणाची हिंमत नाहीये. आणि मुळात ते हुशार नाहीयेत. तू मूर्ख आहेस. तुझ्या अतिशहाणपणामुळे माझी आज वाट लागली असती. तुला इथे आणलं ना, हीच माझी चूक झाली. असं काय बोलताय हो सर तुम्ही? पुन्हा जर का अशी चूक केलीस तर तुला सोडणार नाहीये. नाही ते जरा चुकलंच की हो माझं. दारूच्या नशेमध्ये मी काही वेळ पडलो आणि सगळा गोंधळ झाला बघा. पण अशी चूक पुन्हा आम्ही करणार नाही, मी हे सांगून सोडतो बघा. मी जर का अडकलो तर असं करण्यासाठी तू शिल्लकच राहणार नाहीस. तुझा व्यवस्थित बंदोबस्त करेन मी. साहेब एक डाव मला माफ करा, फक्त एक डाव. मी तुमच्या पाया पडतो साहेब. मी मला एक डाव माफ करा मला. एक डाव माफी फक्त. अयो, काय सोड? एक डाव माफ करा साहेब. मी पुन्हा अशी माती खात नाही हो. पुन्हा जर का अशी चूक केलीस तर ती तुझी शेवटची चूक असेल. इतरांनी खूप मोठी चूक केली. चूक नाही, गुन्हा केलाय. आपल्या समोर भामटा दादासाहेब उभा करून आपल्या सगळ्यांना भेटीस धरत त्यांना. आता त्याला कोंडीत पकडायची संधी आपल्याकडे चालून आली, तर ती सोडायला नको. आत्ताच्या आत्ता त्या भामट्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू. नाही, असं लगेच सहजासहजी असं करायला नको. एवढा सहज त्याला सोडून चालणार नाही. त्याचा खरा चेहरा जर सगळ्यांसमोर आणायचाच आहे तर अख्ख्या गावासमोर आणू ना. पण तो कसा? ते सगळं कसं करायचं ते आम्ही डिसाईड केलंय. आता तुम्ही काळजी करू नका. मान्य आहे, पण नेमकं काय तुमच्या डोक्यात ते तरी कळू दे. काय ग, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? मला कशाला ग वाईट वाटतंय? विचार की. तुमचा नवरा कुठे असतो? म्हणजे मुलं बाळ नाही आहेत का तुम्हाला? तुमचा संसार कसा सुरू आहे? तुमचा नवरा नीट बघत नाही का तुमच्याकडे? असं का ग वाटलं तुला? अहो अक्का, तुमच्या डोळ्यात खूप त्रास दिसतो मला. असं वाटतंय तुमच्या मनात खूप काही साठलंय. खरं तर माझ्या नवऱ्याला हे दिसायला पाहिजे. ते तुला दिसलं बघ. माणसाच्या मनाचा ठाव घेता येतंय हं तुला. होय, मला मुलबाळ नाही बघ. नवरा पण फिरतीला म्हणून कुठं जातोय की नाही ते मला माहीतच नसतंय. नुसतं पैसे पाठवून द्यायचं, माझ्याबरोबर राहायला म्हणून यायचंच नाही. लई म्हणजे लई भांडतोय बघ मी त्याच्या बरोबर. सगळा गाव माझा ऐकतो करू. माझा माणूस माझं काय ऐकत नाही. कधी कधी तर वाटते अयो देवरे,
कशाला म्हणून जगते मी हा? मरूनच जाऊ तिकडे एकदाच. खरं जगायला लागतंय की ग बाई. असला ह्यो नवरा माझा नुसतं पैसे पाठवायचं, माझं तोंड बंद करून टाकायचं. आता पण कुठं गेलाय कुणास ठाऊक, काय करायलाय कुणास ठाऊक. तुम्ही शांत व्हा, ऐका. बस बस, हां बस. खरं तर मला आता कळत नाही आहे की मी तुम्हाला कसं सांगू, पण आता असं वाटतंय की सांगावंच लागेल. काय सांगावं लागेल? ते ते तुमच्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. हे काय रे हा? काय पण बोलतोस हा? म्हणे माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे. ए तुम्हाला दोघांना सांगून ठेवतोय हा मी. माझ्या नवऱ्याला जर काय झालं तर सोडत नसतंय मी तुम्हाला. हा? नाही हे बघा. हो हो हो, हे बघा तुम्ही ऐकून घ्या है ना. काय आहे की तुमच्या नवऱ्यानेच आम्हाला इथं पाठवलंय. हो अहो, इथं त्यांनी आम्हाला पाठवलंय कारण ते नाही येऊ शकत ना, त्यांच्यावरती नजर ठेवू नये. आणि ते फोन पण नाही करू शकत तुम्हाला, कारण त्यांचा फोन पण ट्रेस होतोय. काल आम्ही इथं आलो आणि लगेच तुम्हाला सांगितलं नाही, कारण आम्ही जरा अंदाज घेत होतो. म्हणजे आपल्यावर जर कोणी नजर ठेवत असेल तर काय करायचं ना, आपला पण जीव धोक्यात पडेल. हे बघा तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावरती. आम्ही सुद्धा त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण आता जर काही गडबड झाली आणि आपण जर वेळ घालवला ना, तर त्यांच्या जीवाला खरंच धोका आहे. अयो देव रे, अयो देव रे, काय म्हणतेस ग तू? अयो, माझ्या नवऱ्याला काय झालं तर? अयो मी काय करायचं? तर मी जिवंत आहे. देव रे, देव रे. अयो अयो, ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದ್ರೂ ಏನು ಮಾಡೋದು? ಅಯ್ಯೋ ದೇವ್ರೇ, ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಡಪ್ಪ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೃಪೆ ಇಡು ದೇವ್ರೇ. हे बघा शांत व्हा. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. आणि मी शब्द देते ना तुम्हाला, तुमचा नवरा नक्की तुमच्याकडे परत येईल. हो, आम्ही त्यांना काहीच होऊ देणार नाही. तुम्ही एक काम करता का, तुम्ही चला ना आमच्या बरोबर. तुमच्या सोबत कुठं? साताऱ्याला. साताऱ्याला? साताऱ्याला आता लगेच? हो. नाही ते अयो, घरात म्हातारी अव्वा आहे नव्हे माझी, तिचं सगळं करायला पाहिजे. एक काम करा, तुम्ही जा. हा, मी की नाही मागोमाग येतेच उद्या सगळं तिचं करून. हा, मागून येत आहे असं म्हणताय? बरं, एक करा. म्हणजे आता आम्ही इथं आलोय हे तुम्ही कोणाला सांगू नका. आणि काय कोणाला जर आपल्यावरती असा संशय आला तर तुमच्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे ना. हो देव रे, नाही नाही नाही, कुणासमोर काय बोलत नाही बघ. आता त्यांच्या जीवापेक्षा काय मोठं आहे काय मला? कुणाला काय बोलत नाही. आता तुमच्या नवऱ्याच्या जीवाची जबाबदारी आमची असं समजा. तुम्ही एक काम करा, माझा नंबर घ्या आणि फोन करा मला. हा, हे बघ, सांग नंबर घ्या. सांग. बघितलं मालती, आपल्या पोरांनी करून दाखवलं. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं या पोरांमध्ये जग जिंकण्याची धमक आहे म्हणून. ह्यांच्याकरता काही अशक्य नाही. खरं तर राणीने इनिशिएटिव्ह घेतलं म्हणून हे सगळं होऊ शकलंय. खरंच आपण हे मान्य करायला पाहिजे की राणीमध्ये खरंच खूप एक्स्ट्रीम गट्स आहे. अरे तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुरे झालं आता कौतुक. हे सगळं कोणी घडवून आणलं ते सांग. असं काय मागे कोण असणार आहे आई? विक्रांतच असणार आहे. फक्त एवढंच की त्याच्या विरोधात आपल्याकडे काही ठोस पुरावे नाही. बट आय एम शुअर हा दादा म्हणून जो भामटा आलाय ना, त्याने सगळं खरं कबूल केलं ना की विक्रांतच्या विरोधात पण पुरावे गोळा करायला आपल्याला फारसा वेळ नाही लागणार. त्या दोघांना मी आता कुठलाच पुरावा मिळू देणार नाहीये. आणि तो कसा? कल्लम मला बोलवून घेतलंय मी. आता तुम्ही दोघांनी मी सांगीन ते आणि तेवढंच ऐकायचं. चालतंय की तुम्ही म्हणाल ना अगदी तसंच. कल्लमाचा फोन. हा, काय ग पोरी, पोहोचलीस का नाहीस व्यवस्थित?
हो हो, आम्ही एकदम व्यवस्थित पोचलोत, वेळेत पोचलोत. प्रवास पण छान झाला. पण एक गोष्ट जरा डोक्यात खेळत होती. कुठली? हेच की तुम्ही आमच्या बरोबर यायला पाहिजे होतं. अगं बाई, तर उद्या यायला तयारच आहे की मी. हा, तेवढं पत्ता पाठव. हा, अहो पत्ता कशाला पाहिजे? मी गावचं नाव सांग, तुम्ही या. गावची जत्रा आहे आमच्या, आम्ही सगळेच तिथं जाणार आहोत. तुमचा नवरा सुद्धा तिथे असणार आहे. तुम्ही पण या. आता काय आहे, जत्रा म्हटल्यावर तिथं खूप माणसं असतील ना, त्यामुळे तुमच्या जीवाला पण धोका नसेल. बाय बाय, चालते चालते. बाकी तुझी योजना एक नंबर आहे. हा. येते मग मी उद्या. हा. हो. हा. कल्लम्मा यायला हो म्हणाली हे बरं झालं. आता तर दादासाहेबांचं पितळ सगळ्यासमोर उघडं करता येईल. अख्ख्या गावासमोर त्या भामट्याच्या चेहऱ्यावरचा मुकुटा बाहेर काढू. हो, आता आपण तिथे नोकर बनून जायचं पण. तो विक्रांत आपल्याला जे करायला सांगेल ते सगळं करायचं पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत त्या भामट्या दादाचा आणि विक्रांतचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येत नाही. मग बघा, नाही त्या आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो जी बोलती बंद केली ना कायमची, इंद्रजित माणिक नाव लावणार नाही. सराव कोणाची वाट बघतो आपण? तुम्ही काय सांगणार आहात का? वाघाची, वाघ? सातारच्या वाघाला. सातारचा वाघ हो. म्हणजे? आणि तुला सातारचा वाघ माहित नाही? सातारचा वाघ म्हणजे तुम्ही सत्यसुर्गेबद्दल बोलताय का? येस. त्याला का बोलवले तुम्ही इथं? आपण का वाट बघतोय त्याची? मित्राला भेटायला कारण लागतं का? तो मित्र आहे तुमचा? हो मग. खरंच? शाळेतले मित्र होतो आम्ही खूप एन्जॉय केलं शाळेत. म्हणजे शाळा झाल्यानंतर मी बाहेर गेलो शिकायला, मग जास्त भेटणं बोलणं व्हायचं. त्याला जेव्हा कळलं मी इथे परत आलोय, सर्वात पहिला फोन त्याने केला होता मला. पण नंतर मग जास्त भेटणं बोलणं झालंच नाही. सत्या ना सातारचा वाघ आहे आणि त्याची बायको मंजू वाघमारे त्या इन्स्पेक्टर आहेत. मस्त कपल आहे. हो सर, मी ओळखते मंजू आणि सत्यादादाला, पण मला माहित नव्हतं की तो तुमचा मित्र. म्हणजे आता सत्यादादा राजकारणातली घाण साफ करतो आणि मंजू समाजातली, बरोबर ना? परफेक्ट. अगं पण तू मंजूला कशी ओळखतोस? ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. पण मला हे कळत नाही की आपण त्यांची का वाट बघतोय. आणि मंजू इन्स्पेक्टर आहे ना, ती आपल्याला मदत करायला येऊ शकते. येऊ शकते नाही, आलीये. कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मस्त. अरे कसा आहेस भावा तू? मी मस्त. तू कसा आहेस? एकदम कडक. अख्ख्या सातारा धिंगाणा घालतो. हो, ते येतच असतं आमच्या कानावर. पण फक्त सत्यादादाच नाही हा, मंजूचे कारनामे पण सगळ्यांना तोंडपाठ आहेत. काय मंजू? आम्ही आल्या आल्या तुम्ही तर आमचा कौतुक सोहळा सुरू केला. तुमच्या दोघांचं काय चाललंय? म्हणजे एकदम आम्हाला बोलवलं म्हणून विचारते. गोविंद्र, काही सिरियस मॅटर आहे का? तू फक्त सांग कोण आहे तो. जो माझ्या दोस्ताला नडतो त्याला सप्त्या जागावर काढतो. ऍक्च्युली आमच्या घरातलं मॅटर आहे. म्हणजे झालं असं की कशी माणसं आहेत ही? आपल्याच माणसांशी दगाबाजी. या लोकांनी अजून काय करायच्यात लवकरात लवकर त्यांना खडी फोडायला पाठवलं पाहिजे. मी माझ्या स्टाईलने करू का त्यांचा कार्यक्रम फिक्स? नाही, आपण थोडं थांबूया. आम्ही थोडे पुरावे गोळा करतोय. आमच्याकडे एक साक्षीदार पण आहे. ती जर उद्या जत्रेत आली तर तुम्ही आमची हेल्प कराल का? बरं सत्यादादा, मंजू, तुम्ही कराल ना आमची मदत? राणी, अगं हे का विचारणं झालं का? तुमच्या दोघांसाठी आम्ही काही करू शकतो आणि गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून देणं हे माझं कर्तव्यच. पण ती चिल्लमा नक्की येईल ना? सत्यादादा, चिल्लम्मा नाही,
कल्लम्मा. हा तीच कल्लमा. ती येईल का नाही हे महत्वाचं. हो ती नक्की येईल, डोंट वरी. मग टेन्शन घेऊ नकोस इंद्रा. ती एकदा आली ना की परत जाणार नाही. तुम्ही दोघं फक्त काय होतं ते आम्हाला कळवत राहा. त्या विक्रांतचा आणि खोट्या दादासाहेबांचा गेम कसा करायचा ना ते तुम्ही आमच्यावर सोडा. आणि तुम्हा दोघांना त्रास देणारे सगळे लवकरच लॉकअपमध्ये असतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. नाही ऑफकोर्स तुम्ही दोघं आमच्या सोबत असाल तर त्या आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो जी बोलती नक्की बंद होणार. ते इंदिरा राणी तर माझ्या वाटेत प्रॉब्लेम क्रिएट करतातच आहेत, पण त्या आम्हाला सुद्धा त्रास होतोय. बस झाला. हा त्रास मी उद्या संपवणार. उंच मानेने ताठपणाने जगण्याचा शहाणपणा शिकवतात ना जगाला. आबा तोच ताठपणा उद्या मी तुझा मोडणार आहे. बोला विक्रांत साहेब. ऐक, उद्या काय करायचंय कसं करायचंय सगळं सांगून झालंय. त्याच्यामुळे ना परत परत विचारायचं नाही. तुझी माणसं उद्या जत्रेत हत्यारं घेऊन तयार होईल. गन पासून तलवारीपर्यंत सगळं रेडी आहे. हत्यारांना धार लावायचं काम चालू आहे. त्याच धारेवर त्या इंद्राला चिरतो बघा. काही झालं तरी त्या दोघांचा उद्या शेवट व्हायला हवा. हो तुम्ही बघाच. शेवट तर त्यांचा जवळ आलाय. आता 12 तारखेला 1 वाजता जत्रेच्या मुहूर्तावर त्या दादासाहेबांचं पितळ उघडं पाडायचं आणि विक्रांत सरांचे 12 वाजवायचे म्हणजे वाजवायचे. पण मग हे झालं की आपलं घरदार गेलेलं वैभव परत मिळेल ना. फक्त घरदार आणि गेलेलं वैभव नाही तर आबासाहेबांनी मेहनतीने उभी केलेली फॅक्टरी आणि त्यांनी जो आपला मान सन्मान पायदळी तुडवला तो सगळा परत मिळवणार. आई, आबा, आपली निघून गेलेली चांगली वेळ आता लवकरच पुन्हा परत येणार आहे. त्या खोट्या भामट्या दादाचा खरा चेहरा लोकांसमोर येण्यापर्यंतच वेळ विक्रांतकडे शिल्लक आहे. लवकरच त्यांची वाईट वेळ आता सुरू होणार आहे. माझ्या बापाचं पितळ उघडा पाडण्याआधी तुझ्या नवऱ्याला संपवणार आहे मी राणी. आता तू ठरव, नवऱ्याला वाचवायचंय की माझ्या बापाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. उद्या काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. आणि आता तर आपल्या बरोबर मंजू आणि सत्याची साथ सुद्धा. उद्या आपण जिंकणार हे नक्की. कोण जिंकणार कोण हरणार ही वेळच ठरवणार. पण उद्या इंद्राचा बळी जाणार आणि त्याच्या आई बापाला मी मरेपर्यंत माझा नोकर बनवून ठेवणार. आतापर्यंत मी त्यांना तोडत होतो, पण आता एक एक करून संपवणार. दुसऱ्याला संपवायचा विचार जो करतो तो स्वतःच संपत जातो. आणि तसंही आतापर्यंत विजय कायम सत्याचाच होत आलाय आणि आपली बाजू सत्याची, त्यामुळे विजय आपलाच होणार. आणि देवी आई आपल्या पाठीशी, तिची कृपा आपल्यावर होणारच.